हाय फ्रेंड्स, आजचा आपला टॉपिक आहे इंग्लिश ग्रामरचा इंटरगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. मित्रांनो, यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो एकदा बघून घ्या आणि त्यानंतर हा व्हिडिओ बघा, कारण की त्यामध्ये आपण 5 टाईप शिकलो आहे आणि आता 6वा टाईप, 6 ते 10 असे 5 टाईप राहिलेत, ते आता कंप्लीट करून घेऊ. तर मित्रांनो, एकदा तुम्हाला क्वेश्चनचा नमुना वगैरे हे दाखवून देते. म्हणजे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सगळं बघितलं आहे, पण एकदा तुम्हाला दाखवते. नवीन असाल ना चॅनलवर, एकदा बघून घ्या आणि आपण 6व्या टाईपला लगेच सुरुवात करू. आपला 6वा टाईप आहे व्हेन. व्हेन म्हणजे केव्हा. केव्हा आपण कशासाठी वापरतो? वेळ किंवा काळ दर्शवण्यासाठी. आता मी तुम्हाला सांगते त्याची व्याख्या, मग जास्त म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्हाला समजेल. ज्या प्रश्नाची सुरुवात व्हेनने होते त्या प्रश्नाचे उत्तर पॅसेजमधून वेळ किंवा काळ या संदर्भात द्यावे लागते. एक्झाम्पल बघा, राणी गोज टू स्कूल टुडे. जे अंडरलाईन केलेलं भाग आहे का, ते आपलं उत्तर आलं पाहिजे. यासाठी तुम्ही एकदा प्लीज पहिला व्हिडिओ जो मी बनवलेला आहे का, तो बघून घ्या. म्हणजे तुम्हाला त्यामध्ये मी छोटे मिस्टेक वगैरे सगळं सांगितलेलं आहे. एकदा तो बघून घ्या आणि त्यानंतर हा व्हिडिओ बघा. तर याचा आन्सर अशा प्रकारे, व्हेन डज राणी गो टू स्कूल. आता तुमचं कन्फ्युजन असेल डज कुठून आलं, तर गोज आहे ना, ईएस लागलं आहे गोला, त्यामुळे आपण डज घेतलं. ॲड क्वेश्चन टॅगच्या व्हिडिओमध्ये डू, डज, डीड कधी यूज करायचं हे सांगितलेलं आहे. एकदा तोही व्हिडिओ बघून घ्या आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्या. व्हेन डज राणी गो टू स्कूल आणि क्वेश्चन मार्क द्यायला विसरू नका. सेकंड आहे, अवर स्कूल रिओपन ऑन द 15th June 2025. आता याचं क्वेश्चन कसा बनवायचा? व्हेन डू इवर. अवर असेल तर इवर लिहायचं. स्कूल रिओपन, तुझी शाळा कधी उघडणार आहे किंवा केव्हा तुमची शाळा केव्हा उघडणार आहे. अशा प्रकारे हा क्वेश्चन बनवलेला आहे आणि त्याचं आन्सर अशा प्रकारे येतं. एवढंच लक्षात राहू दे, अंडरलाईन केलेला भाग आपला आन्सर आलं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन बनवायचा आहे. तर मित्रांनो, आपण पुढचा टाईप बघून घेऊ. हे बघा, पुढचा टाईप हाऊ. हाऊ म्हणजे कसा. कसा हे रीत संबंधात वापरलं जातं. ज्या प्रश्नाची सुरुवात हाऊने होते त्या प्रश्नाचे उत्तर पॅसेजमधून रीतिवाचक पद्धतीने द्यावे लागते. आता बघा क्वेश्चन, आय ॲम फाईन. तू कसा आहेस. आपण सहज मित्राला किंवा आईला, वडिलांना यांना क्वेश्चन विचारतो, तुम्ही कसे आहात किंवा तू कसा आहेस. आणि तसं म्हणजे आपण क्वेश्चन विचारतो ना, मग त्याचा आन्सर कसं येतं? आय एम फाईन. तर आपल्याला उत्तर दिलेलं आहे, आपल्याला क्वेश्चन बनवायचा. त्यासाठी हे बघा, क्वेश्चन आहे आय एम फाईन. आता आपलं आन्सर फाईन आलं पाहिजे. मग आपण क्वेश्चन कसा बनवू? हाऊ आर यू. आता वर तर हेल्पिंग व्हर्ब आय एम आहे, हे आर कुठून आलं? तर यूसाठी आपण आर वापरतो म्हणून हे आर आलं आणि आयसाठी ॲम वापरतो. शेवटी क्वेश्चन मार्क द्या. हाऊ आर यू क्वेश्चन मार्क. सेकंड आहे, काऊ इज यूजफुल ॲनिमल. काऊ, आता आपल्याला क्वेश्चन बनवायचा आहे, गाय ही कसा प्राणी आहे. तर आपण कसा बनवू? हाऊ इज काऊ ॲनिमल क्वेश्चन मार्क. किती सोपं आहे मित्रांनो. खालचं बघून घ्या, 8वा टाईप. हाऊ फॉर म्हणजे रीत, किती दूर. हाऊ फॉर म्हणजे किती दूर, म्हणजेच अंतरामध्ये. आपण नाही म्हणत का 5 किलोमीटर असं वगैरे, 2 सेंटीमीटर असं. ज्या प्रश्नाची सुरुवात हाऊ फॉरने होते त्या प्रश्नाचे उत्तर पॅसेजमधून अंतरासंबंधात द्यावे लागते. एक्झाम्पल बघून घ्या. क्वेश्चन नंबर फर्स्ट, मुंबई इज 120 किलोमीटर अवे फ्रॉम पुणे. आता क्वेश्चन बनेल, हाऊ फॉर इज मुंबई फ्रॉम पुणे. पुण्यापासून मुंबई ही किती किलोमीटर आहे किंवा किती दूर आहे. अशा प्रकारे शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरू नका. मी आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं, तुम्ही क्वेश्चन मार्क देणार नाही त्यामुळे तुमचा हाफ मार्क कटतो आणि आपल्याला वाटतं मार्क्स कसे कमी पडते. तर याच कारणामुळे मार्क्स कमी पडते. आपण छोट्या मिस्टेक करतो, तर ते मिस्टेक करू नका. खालचं क्वेश्चन, मोहन ट्रॅव्हल नियर अबाउट 900 किलोमीटर. हाऊ फॉर डीड.
आता हे डीड कुठून आलं तुम्हाला प्रश्न पडलाच असेल, कारण की प्रत्येकाला पडतो ना नवीन नवीन. त्यामुळं डीड ट्रॅव्हल ईडी लागले, त्यामुळं आपण डीड घेतलं. हाऊ फॉर डीड मोहन ट्रॅव्हल नियर क्वेश्चन मार्क. आता आपण पुढचा टॉपिक बघून घेऊ. 9 नंबरचा टॉपिक आहे आपला टाईफेस. हाऊ लॉंग किती वेळ किंवा काळ. ज्या प्रश्नाची सुरुवात हाऊ लॉंगने होते त्या प्रश्नाचे उत्तर पॅसेजमधून वेळ किंवा कालखंड संदर्भात द्यावे लागते. एक्झाम्पल बघा. शी वेट हर ब्रदर 2 hours इन स्कूल. ती तिच्या भावाची 2 घंटे वाट बघत होती. असा हा क्वेश्चन आहे. आता त्याचा आन्सर 2 hours आलं पाहिजे असं आपल्याला क्वेश्चन बनवायचं आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगते कसा बनवायचा. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे याचा आन्सर आहे. हाऊ लॉंग, हे बघा क्वेश्चन वर हाऊ लॉंग दिसतंय ना, तेच हाऊ लॉंग घ्यायचं सुरुवातीला. हाऊ लॉंग डिड शी वेट हर ब्रदर इन स्कूल. शेवटी क्वेश्चन मार्क. खालचं क्वेश्चन नंबर 2 बघा. आय ॲम गोइंग टू स्टे देअर फॉर 5 days. आता फॉर 5 days हे आपलं ॲन्सर आलं पाहिजे, यासाठी आपण क्वेश्चन बनवू. एकदा तुम्ही ट्राय करून बघा ना, जमतं आहे का. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारचा आन्सर आहे. हाऊ लॉंग आर यू गोइंग टू स्टे देअर. शेवटी क्वेश्चन मार्क. आता आपला लास्ट टाईप राहिला 10 नंबरचा, एकदा तो बघून घेऊ. हे सगळं तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. पुढचा टॉपिक आहे हाऊ मेनी. हाऊ मेनी किती. इन ब्रॅकेट संख्येत मोजता येणे, म्हणजे संख्येत मोजता येतं आपल्याला. खाली क्वेश्चन बघून तुम्हाला समजतच असेल अंडरलाईन केलेला भाग. ज्या प्रश्नाची सुरुवात हाऊ मेनीने होते त्या प्रश्नाचे उत्तर पॅसेजमधून संख्येत मोजता येणे या अर्थाने द्यावे लागते. म्हणजे क्वेश्चन बघा. देअर आर 50 स्टुडंट इन द क्लास. आता याचं आन्सर कसं लिहायचं, तर सुरुवात हाऊ मेनीने होईल. बघू आपण कसं लिहायचं. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला सांगितलंच होतं हाऊ मेनीने सुरुवात होईल. हाऊ मेनी स्टुडंट आर देअर इन द क्लास. शेवटी क्वेश्चन मार्क. आता खालच्या याचंही आपण तसंच करून घेऊ, किंवा तुम्ही एकदा ट्राय करा. हे अशा प्रकारे लिहायचं. हाऊ मेनी पेन डू यू वॉन्ट. तुला किती पेन पाहिजे, असं म्हणजे ते संख्येत मोजता येतं ना. 1 डझन, 2 डझन, 50 स्टुडंट, अशा प्रकारे. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला एकदा नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपल्या मित्राला जर का क्वेश्चन बनवता येत नसेल किंवा पॅरेग्राफमधून ॲन्सर लिहायला प्रॉब्लेम असेल तर हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.